एक मोठी बातमी समोर येते। पुणे राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झालाय। 5 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर एक महिला जखमी असल्याची माहिती। वाहन चालकाचा ताबा सुटल्यानं हा अपघात झाल्याची माहिती समोर येते। पुणे राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर एक महिला गंभीर जखमी आहे। ड्रायव्हर साहेब जावा सिंधुदुर्ग चिपी विमानतळावर आता रात्रीही विमानसेवा सुरू होणार अशी घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मागील आठवड्यात केली होती। याबाबत भाजप खासदार नारायण राणे यांनी मंत्री नितेश राणे यांनी त्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला आणि केंद्राने त्याला मंजुरीही दिली आहे। त्यानंतर खरं चिपी विमानतळावर प्रायव्हेट चार्टर्ड प्लेनचं नाईट लँडिंग यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले। अमेरिकेतून भारतात निर्यात होणाऱ्या कडधान्यांवर भारत सरकारकडून 30% आयात शुल्क आकारण्यात येतोय। त्याचा फटका अमेरिकेतील शेतकऱ्यांना बसतोय। त्यामुळे व्यापार करारावरील चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर हा विषय मांडावा अशी मागणी करणारे पत्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेतील 2 सिनेटरनं पाठवले। कडधान्यावरील टॅरिफ भारतानं कमी केल्यास त्याचा फायदा अमेरिकेतील शेतकरी आणि भारतातील ग्राहकांना होईल असं पत्रात नमूद करण्यात आलंय। तर एक पत्रच आता सिनेटरनं डोनाल्ड ट्रम्प यांना लिहिलेलं आहे। या पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। अमेरिकेतून भारतात निर्यात होणाऱ्या कडधान्यांवर भारत सरकारकडून तब्बल 30% आयात शुल्क आकारण्यात येतो आणि त्याचा फटका अमेरिकेतील शेतकऱ्यांना बसतो आणि त्यामुळे व्यापार करारावरील चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर हा विषय मांडावा अशी मागणी करणारं पत्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेतील 2 सिनेटर्सनं पाठवले। अकोल्यातील चौपाटीवर 2 गटात जोरदार राडा झालाय। तरुणांनी दारूच्या नशेत वाहनाच्या काचा फोडल्या। या घटनेनंतर एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून या घटनेमुळे परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।